पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पार्वतीपते हर हर महादेव. सीताकांतस्मरण जय जय राम. श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजच्या कार्यक्रमाला प्रवृत्त होण्याचं निमित्त म्हणजे महाराजांना महाराजांना 1 वर्ष आता पूर्ण होतं आहे. त्यांचं प्रथम पुण्यस्मरण असल्या कारणाने मी या गोष्टीला प्रवृत्त झाले. आणि त्या गोष्टीत म्हणजे महाराजांचे आठवणी म्हणजे महाराजांच्या ज्या भूमिका होत्या त्या तुम्हाला काही उद्भूत करायच्या असेल तर करा, असं आमच्या निखिलचं म्हणणं होतं. म्हणून मी त्याच्यात प्रवृत्त झाले आणि त्या निमित्तानं मी सांगायला सुरुवात करते. अशी माझी भावना. बाकी आज निखिल घरी आला आणि निखिलनं खूपच म्हणणं होतं की काकू तुम्ही बोला, काकू तुम्ही बोला. म्हणून मी बोलण्यास सुरुवात केली. महाराज कसे माझ्या घरी माझ्या लग्नापासूनच घरी यायचे. महाराज नाही, महाराजांची पूर्वी म्हणजे गुरुजी वगैरे सगळेजणांचीच परंपरा आमच्या घरी. आजीला आवड असल्यामुळे सगळेजण त्यात प्रवृत्त व्हायचे. आणि महाराज लोकांनाही आवड होती की आजीकडे यायची ना आजीलाही जायचे त्यांच्याकडे. म्हणजे आवड महाराज आले की आजीला आनंद अनिवार होत असत आणि त्याच्यात प्रवृत्त होत असत. त्याच्या पाठीमाग आमच्या सौ शकुंतला पुरुषोत्तम महाजन ह्या पण त्यांच्या महाराजांच्या सेवा खूप करायच्या आणि त्यांनाही खूप आवड होती. त्यांचीच परंपरा आम्हाला आली का माहीत नाही की महाजन घराण्यात पडले. महाजन घराण्याची माझं एकरूपता झाले आणि मलाही त्यांची आवड सुरुवात झाली की महाराज आले म्हणजे त्यांचं काहीतरी आपल्याला सेवा घडली पाहिजे अशी इच्छा झाली. आणि सतत रंगनाथ महाराज यायचे, आपले साखरे महाराज यायचे, कस्तूर शास्त्री महाराज यायचे, माऊली महाराज दर चातुर्मासाला नांदेडला राहत होते. आजी त्यांच्या प्रवचनाला जायच्या. चातुर्मासात पूर्ण माऊली महाराज आमच्याकडं जेवायला यायचे. मग बरेच दिवस आले पण काही कारणानं त्यांनी नंतर नाही येत होते. श्याम येऊन माधवगिरीत घेऊन जात होता. तर माऊली महाराज पण म्हणायचे सुरेखा जेवायला छान वाढतीस पण मला जे वाढतीस ते पोट भरतंय आणि परत रिकाम होते. पण मी सांगतो ते तू ऐकलीस तर तुझं कल्याण आहे त्याच्यात, तू ऐकत जा माझं. तर मी त्यांना उत्तर काहीच देत नव्हते. पण आजीची इच्छा होती की तिनं आज सेवा करते तर उद्या तिनं नक्की त्याच्यात प्रवृत्त होईल अशी त्यांची भावना होती. त्याप्रमाणे मी प्रवृत्त झाले आणि आज मला महाराजाविषयी कौतुकच आहे. आणि माऊली महाराज सगळे महाराज येत होते त्याच्यामुळं मला आनंद वाटते आणि मी त्यांच्यात प्रवृत्त झाले. तिसरी गोष्ट, महाराजांना बरेच दिवस महाराज आले पण काही दिवसानंतर आमच्या इथं गीता ज्ञानयज्ञ सुरू झाला नांदेडला. आणि गीता ज्ञानयज्ञ सुरू झाल्यामुळं महाराज बरेच दिवस यायचे, 8-10 दिवस. महाराज नुसते यायचे नाही, कधी सर्वांसोबत बरेच विद्यार्थी राहायचे, ब्राह्मण राहायचे, इतर वाजवणार म्हणणार सगळेच महाराजांसोबत लेकरांचा गोतावळा राहायचा. महाराज आनंदाने राहत होते. 8-10 दिवस महाराज माझ्याच घरी उतरत होते. खूप आनंदाने माझ्या सुनबाईनी आम्ही दोघींनी मिळून भरपूर त्यांची सेवा केली. आणि त्या सेवेचं फळ आज मला महाराज भेटले, त्यांचं ज्ञान ऐकायला मिळालं. त्यात मी प्रवृत्त झाल्यामुळं मला खूप आज आनंद वाटते की खरंच सेवा केल्याशिवाय फळ काय मिळत नाही. म्हणून मी सेवेत प्रवृत्त झाले. चौथी गोष्ट, ज्ञानयज्ञाच्या वेळेस महाराजांना खूप वाटायचं की म्हणजे हे गेले असल्या कारणानं मी ऐकायला जात नव्हते, त्यांची सेवा भरपूर करत होते. परंतु महाराजांना खूप वाटायचं का हिनं आली पाहिजे, हिनं काहीतरी माझं ऐकली पाहिजे, हिनं फक्त सेवा करून चालत नाही, कुठंतरी तिनं त्याच्यात प्रवृत्त झाली पाहिजे, तेव्हाच तिचं दुःख निवृत्त होईल. तोपर्यंत तिचं दुःख निवृत्त होणार नाही. आपण तिला प्रवृत्त केलं पाहिजे असं त्यांची भावना. त्याच्या पाठीमागं सावकारबाबांची पण खूप भावना की बाबा तिचं दुःख निवृत्त होत नाही. जोपर्यंत तिचं दुःख निवृत्त होणार नाही तोपर्यंत तिनं संसार सोडणार नाही आणि संसार सोडल्याशिवाय तर दुःख निवृत्त होत नाही असं त्यांची खूप भावना होती. पण तेव्हा मला कसं काही कळत नव्हतं. फक्त सेवा करावी हीच महाराजांची
माझं कर्तव्य असं मला वाटायचं, सेवेतच फळ मिळतं हे मला पूर्वी काही माहीत नव्हतं. आणि महाराजांची सेवा मात्र मी भरपूर केली आणि माझ्या नशिबात असेल तर त्यामुळं मला भेटली. आता चौथी मुद्द्याची गोष्ट, महाराज घरी आले तरी नुसते गीतायज्ञ करायचे नाहीत, तर तिथं गीतायज्ञ झाल्यावर 4 वाजता गीतायज्ञाच्या आधी बऱ्याच म्हणजे बायका मंडळी यायच्या, पुरुष मंडळी यायचे. त्यांना अष्टक शिकवत होते, त्यांना गीता सांगत होते, गीतेचे अध्याय शिकवले त्यांनी. आणि त्याच गीतेच्या अध्यायावर तिथं प्रवचन करायचे आणि त्या प्रवचनामध्ये जे जे झालं त्याचे त्याचे ग्रंथ पण उपलब्ध आहेत आज आपल्या इथं. सगळ्याच जितके ज्ञानयज्ञाचे म्हणजे भाग झाले तितके ग्रंथ एका वर्षीचं एक ग्रंथ असं उपलब्ध करून त्यांनी पार पाडले गीतायज्ञान. घरी आल्यावर गीता इतकी हौशेनं शिकवायचे की बायकांना उच्चार करता येत नव्हतं. आणि शक्यतो ते 5व्या प्रकरणात म्हणजे 5व्या अध्यायातला प्रलपन विसृजन गृह्णन नुमिशन निविशन नपी हा जरा अवघड होता. तर 3 दिवस सतत बायकांना त्यांनी सांगून एकेका बाईकडून एक वेळा म्हणून घेऊन प्रयत्न करून त्यांनी तो म्हणजे श्लोक पाठ करून घेतला. आणि इतका त्यांना आनंद झाला, त्या आनंदाला पारावारा नव्हता की इतका अवघड श्लोक असून पण बायका म्हणजे अट्टहासानं स्त्रिया त्याच्यात प्रवृत्त होऊन करतात. मग त्यांनाही सांगायचा खूप आनंद वाटायचा आणि ते सांगत राहायचे. तर 6वी गोष्ट म्हणजे साखरे महाराज ह्यांना खूप बरं नव्हतं, उतरत होते माझ्याकडं. एकदा महाराज आले, 2च दिवस राहिले माझ्याकडं, यांची तब्येत खूप खराब झाली. मग मला नाविलाज होता, पुण्याला त्यांना न्यावंच लागत होतं. तेव्हा माझ्या मुलाचं काही लग्न झालं नव्हतं, पण नाविलाज तिनं असली असती सुनबाई घरी तर मी सोडून गेले असते महाराजांना, पण सुनबाई नव्हत्या आणि मला जावत नव्हतं. पण ह्यांची तब्येत तर राहायसारखी नव्हती, म्हणून महाराज स्वतः होऊन त्यांना बघितल्यावर त्यांनी म्हणे की सुरेखा तू नाही जा, मी वरी राहतो विजाकडं राहतो, तू खुशाल जा. मी निघण्याच्या आधी महाराजच वरी निघून गेले. मला खूप वाईट वाटलं, पण नाविलाज होता त्याच्यामुळं मला ते करणं भागच होतं. 4थी गोष्ट, आम्ही पुण्याहून आल्यावर महाराज स्वतः इथं जवळखेड्यात त्यांचा सप्ताह राहायचा. त्या सप्त्याला आले, तेव्हा सप्त्याला घरी आले. घरी येऊन म्हणले की सुरेखा आता तू आणि त्यानं आश्रमात माझ्याबरोबर 10-15 दिवस चला, मी माझं औषध देतो, जर याची तब्येत चांगली झाली तर होऊन जाईल. आणि खरोखर म्हणजे घरी पोरं होते माझे छोटे छोटे, मला काही एकटीला जा वाटत नव्हतं सोडून. तर मग ह्यांना म्हणले की बाबा तू चल, तुला मी सांभाळतो, तिच्यापेक्षा चांगलं सांभाळतो, मी जास्त सेवा करतो तुझी, तू नको करू माझी, तिनं करते माझी आणि तुझी मी करतो, चल. म्हणून त्यांना बळजबरीनं स्वतःच्या गाडीत त्यांनी घेऊन गेले. घेऊन गेल्यावर तिथं 12 दिवस स्वतःच्या हाताने औषध देऊन त्यांच्या जेवणाची, खाण्याची, राहण्याची पूर्ण व्यवस्था केली. हे महाराजांचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत विसरायसारखी ही गोष्ट नाही आणि विसरणं शक्य नाही. आता पुढचं सांगते की मग मला खूप आग्रह, सावकारांचा आग्रह की सुरेखा तू एकदा आश्रमात चल, तुझं दुःख कमी होईल, तुझं दुःख कमी होईल. महाराजांचाही सारखा आग्रह की बाबा तुझं दुःख कमी होईल सुरेखा, तू चल, तू चल. इथंही मी जवळजवळ 5-7 गीतायज्ञ झाले, पण मी काही गेले नाही. शेवटी महाराज म्हणले सुरेखा जर तू यावर्षी गीतायज्ञाला येत असशील तर मी तुझ्या घरी उतरतो, नाही तर पुढच्या वर्षी उतरणार नाही. तर मग मी काय महाराजांना उत्तर दिले नाही. महाराज नेहमी म्हणायचे निघता निघता समोर असलं की सुरेखा माझ्या गाडीत चल, माझ्या स्टेजच्या मागं बस. आणि त्याच माझा गीतायज्ञ झालं की माझ्याच गाडीत तू घरी ये. तरी मी महाराजांचं ऐकले नाही. म्हणजे माझं प्रारब्ध, माझे कर्म संपले नव्हते. म्हणजे जोपर्यंत अंतःकरण निर्मळ होत नाही तोपर्यंत माणसाची इच्छा होत नाही. माझ्या अंतःकरणात मलविक्षेप हे दोष असतील, त्याच्यामुळे माझी इच्छा झाली नाही, मी काही गेले नाही. पण महाराजांनी शेवटी जाताना सांगून गेले की मी आता तुझ्या घरी उतरणार नाही. तर मी म्हणले महाराज असं का म्हणता, तर तू जोपर्यंत ऐकायला येणार नाहीस तोपर्यंत मी काही उतरणार नाही. तर मग मी म्हणले बरं मी येते. मग महाराज शेवटी माझ्याकडं आले. मग मी महाराजांचं ऐकायला गेले. मला थोडं थोडं आवडत होतं, पुन्हा हळूहळू आवडायला सुरुवात झाल्यावर महाराज आग्रह धरले, नाही आलंच पाहिजे, आश्रमात आलंच पाहिजे, तू राहायला आलंच पाहिजे.
मग मी आश्रमात राहायला गेले, पण मला माया म्हणजे काय, जगत म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय हे काही कळत नव्हतं. तर महाराजांनी इतक्या अट्टहासानं मला, तिनं घर सोडून आली, तिनं दुःख निवारण करण्यासाठी आली, या उद्देशानं काय मला माहीत नाही, पण इतकं जीव तोडून शिकवत होते की मी अभागी आहे की मला ते लक्षात राहत नव्हतं, मला कळत नव्हतं. 1-2 वर्ष नाही कळलं. मी आपलं येड्यासारखं जाऊन बसत होते, येड्यासारखं उठून येत होते. तर तरी पण म्हणजे मी तशी होतेच तशी. काय कोणी मला म्हणलं तरी काय हरकत नाही. पण आता मात्र त्यांचा आशीर्वाद का काय माहीत नाही, आता कळतंय थोडं थोडं, थोडं थोडं कळतंय. तर मी आश्रमात जाऊन राहिले, खूप दिवस राहिले. माझ्यासाठी महाराजांनी खोली तयार करून ठेवायची, सावकार भावांनी कष्ट घ्यायचे. सावकार भावांनी भरपूर माझ्यासाठी खूप कष्ट घेतले की तिनं आली बाबा, घर सोडून आली, महाराजांचं ऐकली, माझं ऐकली, म्हणून त्यांना खूप वाटायचं. आणि त्यातही आईसाहेबांनी, लेकरांनी खूप जीव लावला मला. म्हणजे मला खूपच प्रेम जडलं आश्रमाविषयी. आज पण तितकंच प्रेम आहे, जास्त आहे पण कमी झालं नाही माझं प्रेम. आणि असंच उत्तरोत्तर माझी प्रगती होत गेली आणि मी तिथं थांबले नाही, तर पुढं सरकत गेले. मी आश्रमात तेथे गेल्यावर शांभवी खूप लहान होत्या. तेवढ्या लहान होत्या, परंतु त्यांचं माझ्यावर खूप खूप प्रेम होतं. त्यांचंच एकट्याचं नाही, तर आई, दोन्ही भाऊ म्हणजे मालक, नानाजी, सगळे वहिनी वगैरे सगळ्यांचं खूप माझ्यावर प्रेम होतं. बरोबर आहे, खूप प्रेम होतं. मग शांभवी मांडीवर असायच्या महाराजांच्या. महाराज कधी कधी शांभवीला मांडीवर घेऊन बसायचे आणि म्हणायचे की शांभवी, आपली यमू आत्या आहे ना, तशीच ही एक आत्या आहे, हिला पण आत्या म्हणायचं बरं का. तर मग शांभवी तेव्हापासून आत्या म्हणायच्या. मी म्हणल्या नाही शांभवी, आत्या नका म्हणत जाऊ, मला सुरेखाताई म्हणत जा. म्हणून आजपर्यंत पण त्या सुरेखाताई म्हणतात. खरंच माझ्यावर खूपच प्रेम आहे सगळ्यांचं. एकदा तर असं झालं की आश्रमामध्ये हापूस आंबा आला होता. हापूस आंबा म्हणजेच आनंद आश्रमाच्या तिथं महाराजांनी हापूस आंब्याचं झाड लावलेलं होतं आणि त्याला हापूस आंबा आला. हापूस आंबा आला, त्यांना इतका आनंद झाला की त्या आनंदाला पारावारच नव्हता महाराजांच्या. स्वतः गेले, जसा आंबा लागला तसं 2दा-3दा आश्रमात जाऊन पाहून आले. शेवटी आंबा उतरायला आला तर स्वतः जाऊन तिथं बसून ते आंबे आपल्या खोलीत आड्याला लावले. काय आडीला म्हणतात, आडीला लावले. आणि ते आडीला लावल्यावर आंबे पिकले आणि प्रत्येक विद्यार्थ्याला 4-4 आंबे दिले त्याने आणि स्वतःच्या हातानं दिले. अरे हापूस आंबा आहे, तुम्ही खाऊन बघा बरं का. प्रत्येकाला म्हणजे काही माहीत नसते की हापूस आंबा म्हणजे काय असतं, हे माहीत नसतं. पण त्यांना इतका आनंद त्या हापूस आंब्याचा की जसं काही ब्रह्माचा आनंद आहे, इतका आनंद त्यांना त्या हापूस आंब्याचा झाला. आंबा नवीन लागला, आपण सगळ्या विद्यार्थ्याला देतो. आणि त्यांना इतका, कोणत्याही सगळ्या घरच्यापेक्षा सुद्धा विद्यार्थ्यावर जीव जास्त. विद्यार्थी म्हणजेच माझी मुलं. एकदा नगरेश्वरच्या देवळात सप्ताह होता आणि सप्ताह संपला आणि महाराज जायला निघाले. एका बाईनं विचारले की महाराज माझ्या घरी या ना. तर महाराज म्हणले नाही, माझे मुलं वाट बघत असतील, आता बस झालं, मी खूप दिवस झालं राहिलो, आता नाही येत. तर ती बाई म्हणली अशी किती मुलं आहे तुम्हाला. तर मला 5-25 मुलं आहे म्हणे. म्हणजेच विद्यार्थ्यालासुद्धा मुलं समजून त्यांनी प्रेम करायचे. हे एक अनुभव खूप मोठा आहे महाराजांचा आणि खूपच आनंद वाटायचं त्यांच्याविषयी. त्यांनी बोलणं म्हणजे आपल्याला कळलं नाही तरी त्यांचे शब्द ऐकावं असे सारखी भावना व्हायची आणि मनाला खूप आनंद वाटायचा. दुसरी गोष्ट, असंच सगळ्या गोष्टी महाराजांना की प्रत्येक वेळा ऊस मळ्यात लावायचे. त्यांच्या शेतात ऊस लावायचे. ऊस लावला आणि ऊस आला की महाराज स्वतः शेतात जायचं. अरे बाळांनो, आपला ऊस तोडा ना थोडा, आता चांगला छान बघून तोडा. आणि मग ऊस तोडायला लावायचं, उभा टाकायचं. ऊस तोडून आणला की स्वतः आश्रमात लिंबाचे झाडं भरपूर आहेत, पण झाडाचं लिंबू तोडून कधी महाराजांनी घेतलं नाही. बाजारात जाऊन पोरांना अद्रक आणणारे आणि लिंब आणणारे, स्वतःच्या जवळचे पैसे देऊन त्यांनी ते लिंबू अद्रक आणायला लावायचं. 1 घागर 2 घागर रस काढून सगळ्या इथून तिथून विद्यार्थ्याला एखादा विसरा, आज ह्यानं दिसला नाही रे, ह्याला बोलवा ना, रस पिला नाही त्यानं. इतका महाराजांचा जीव त्या विद्यार्थ्यावर. आणि ते उसाचा रस
एकेकाला इतकं पोटभर पाजवायचं, महाराज पुरे म्हणलं तरी महाराज ऐकायचेच नाही. महाराज, नाही, एक ग्लास घे रे, तुला इतकं काम करायचं असते, तुला एवढा रस पचत नाही का, तू पी म्हणून पाजवत होते. आणि तिसरी गोष्ट, गणपती उत्सवाला चातुर्मासातच येते ते उत्सव, तर आम्ही बायका कुठं जाऊ शकत नाही, म्हणून महाराज स्वतः हनुमानला म्हणायचे, हनुमान, ह्या तिघी चौघीला तू उद्या सगळे गणपती दाखवून आणायचे आणि त्यांचे पैसे घ्यायचे नाही, मी तुला पैसे देतो आणि त्या स्त्रियांना चौघींना सगळे गणपती दाखवून आण, रात्र झाली तरी सांभाळून आणायचं, तुझ्यासोबत द्यालो, आज चौघीला ने, उद्या चौघीला ने, एकदा सगळ्याला नेऊ नको, तुझं लक्ष राहायचं नाही. आणि सगळ्याला महाराजांनी गणपती दाखवायला घेऊन जायचं. कुठं प्रवचन असलं, कुठं कीर्तन असलं स्वतःचं, की चला रे माझ्या गाडीत, इतके जण बसतात तुम्ही आणि इतके जण गाडीत चला माझ्या, आपल्यासोबत सगळ्याला प्रवचन कीर्तनाला न्यायचं. कोणाला कळो, कुणाला न कळो, कुणाला अति कळो, कोणी अति मंद असो, तरी महाराजांची इच्छा खूप की माझं ऐकलं पाहिजे, माझं श्रवण केलं पाहिजे, माझ्यासारखे राहिलं पाहिजे. आणि महाराजांना जसं जगात म्हणतात त्रिगुणात्मक जगत आहे, तसं महाराज पण त्रिगुणात्मकातलेच होते. सत्वगुण होता, रजगुण होता, तमोगुण होता. महाराजाला जर आश्रमातून सोडून विद्यार्थी बाहेर दुसऱ्याचं ऐकायला गेलं तर खूप राग यायचा. त्यांना वाटायचं की नाही, ह्यांची बुद्धी पसरल्या जाईल, तेलबुद्धी होईल, माझंही नीट समजायचं नाही आणि दुसऱ्याचंही नीट समजायचं नाही. म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना आश्रमाच्या बाहेर जाऊ देत नव्हते आणि जर गेलं तर त्यांना राग येत होता. म्हणून त्यांनी विद्यार्थ्याला पण धाकात ठेवायचे, विद्यार्थी पण तितकंच. आम्हाला पण महाराज जर समोर आले तर धडधड करत होतो, महाराज काय म्हणतील. महाराज कधी एका शब्दाने बोलले नाही, महाराजांनी कधी कोणत्या गोष्टीसाठी अडवलं नाही. पण महाराजांचं प्रेम अति होतं. का तर आपण फक्त चांगलं वागावं, चांगलं सुधारणा व्हावी आणि आपल्यात काहीतरी बदल झाला पाहिजे, मी सांगितलेल्या शब्दावर प्रभाव पडला पाहिजे, असंच महाराजांचं फक्त व्यक्तिमत्व होतं. बाकी काही व्यक्तिमत्व नव्हतं की महाराज रागीट आहेत, महाराज असं करतात, महाराज. पण महाराजात एकसुद्धा गुण असा नव्हता की फक्त आपलं चुकलं तर त्यांना आवडत नव्हतं, की त्यांना आईवडील तरी इतकं सांगायचे नाहीत, तितकं महाराज सांगून प्रेम करून प्रेमानं सांगत होते. प्रेमानं न ऐकलं तर मात्र रागात येऊन सांगायचे. पुढचं वाचतो. कोजागिरी पौर्णिमा असलं की त्यांची सकाळपासूनच घाई असायची की बाबा म्हणजे आईसाहेबाला म्हणायचे, दूध आणलं का, दूध आणा, चांगले पाकिट आणा, छान आणा, त्याला भरपूर आठवा आणि त्याच्यात विलायची घाला, काजू बदाम घाला, चारोळी टाका, सगळे व्यवस्थित नावं सांगून. आई म्हणायच्या पण की बाबा आम्हाला काय माहीत नाही, मनात म्हणत होते. आई कधी उत्तर देत नव्हत्या त्यांना की आम्हाला माहीत आहे ते टाकायचं ते, तरी त्यांनी सांगितल्याशिवाय त्यांना समाधान वाटायचं नाही. आणि समोर उभा टाकून बाईच्या हातानं आटवून घेऊन ते सगळं करायचे. आणि मग कीर्तन झालं की कीर्तनाच्या अगोदरच त्यांनी आपल्या व्यासपीठावर येऊन बसून कीर्तन झालं आणि कोजागिरीला बाहेर नेऊन ठेवलं की पूजा करा. विधी तर इतकी होती का विचारूच नाही. त्यांना असं तसं तर काही चालायचंच नाही. शेवटपर्यंत त्यांनी सोवळं नेसून जेवायला बसले, सोवळ्यात बसले. आणि मला तर आठवत नाही की महाराजांनी कधी असं कुठं शिवून जेवले तर न सवळ्यात जेवलेत, असं तर माझ्या दिसण्यात तर कधीच नाही. आणि महाराजांना खूप शिस्तबद्ध लागत होतं. आणि आईसाहेबांनी पण महाराजांची सेवा तितकेच शिस्तबद्धीनं केले. आणि खूपच महाराजांना म्हणजे कधीच कोणत्याच गोष्टीचं पोरांनीही नाही, म्हणजे नानाजी मालक ह्यांनी पण कमी केलं नाही. आणि आईसाहेबांनी तर त्यांचं आपण शब्दात वर्णन करूच शकत नाही, इतकी छान सेवा केली महाराजांची शेवटपर्यंत. पण आता वर्णन सांगायचं तर वसंत ऋतूसारखी भरलेली ब्रह्मविद्या ती जाणून घेण्याची किल्ली म्हणजे श्री माझे गुरु. हे सद्गुरू शरीरधारी होते, पण त्यांचा स्वभाव तसा नव्हता. नसतानाही केवळ भक्ताचा उद्धार करण्यासाठी देह धारण करतात आणि पुन्हा पुन्हा जन्ममरण घडणे या फेऱ्यात सापडलेल्या जीवाकडे पाहण्यासाठी धावून येतात. त्याप्रमाणे
माझ्यासारख्याचे दुःख निवारण व्हावे म्हणून त्यासाठी त्यांच्या मनाची धाव माझ्यात राहत होती. अशा गुरुरायांना माझे वंदन असो. ते इतके मोठे होते की मोक्षरूपी सोने दान देतात. लहान मोठा असा फरक त्यांच्याजवळ नसतो. म्हणून गेली ते कित्येक मला ते कित्येकदा आग्रह करीत की सुरेखा तू एकदा माझे ऐक. चल, कळले नाही तरी काय हरकत नाही. सारखं त्यांचा अट्टहास असे. मग काही दिवसांनी मला काही गोडी सुरू झाली. ते आजपर्यंत आहे. खरोखर दुःखाशिवाय सुखाची किंमत समजत नाही. म्हणूनच की काय मला देवाने दुःख दिले व महाराजासारखे सद्गुरू मला भेटले. हेच माझे खूप मोठे भाग्य आहे. बाकी सर्व गौण आहे. ते इतके ज्ञानी होते की ते शिष्यास ज्ञान करावयाचे झाल्याने ते आपल्या मोठेपणा सोडतात. त्याप्रमाणे मला दुःखातून काढून सुखरूपाचे मार्ग दाखविले आणि खरोखर सद्गुरूच्या आश्रयाने शिष्य अहम ब्रह्मास्मीच्या पलीकडेही जातो. ही कोणत्या काळी, कोणत्या देशात, कुठेही, कशीही परिस्थिती व त्यांचे उपकार फेडता येणे खरोखर शक्यच नाही. आणि खरोखर एखादी वेळी आईवडिलाचे तरी उपकार फेडू शकतो, पण सद्गुरूचे फेडू शकत नाही. कारण आईवडील जन्म देतात, पण सद्गुरू हे जन्ममरण चुकवीत आहेत. असे हे माझे सद्गुरू. त्यांचे किती वर्णन केले तरी किती कमीच आहे. पण हे वर्णन करण्यासारखे नाही. ते त्यांच्या अतीत आहे हे माझ्या पाहिजे. त्यांच्या अतीत आहे, होते आणि राहणार. आता येथेही अनुभव सांगते. दुसरा अशी इच्छा व्यक्त करते की अनुभव सांगते. उदाहरणार्थ, ज्याचे झाले तरी कापुराचे उत्तम अलंकार अग्नीचा सहवास झाले कापुराचे उत्तम अलंकार अग्नीचा सहवास झाले तर आपले नावरूप जसे सोडतात त्याप्रमाणे शिष्याच्या गुरुपुढे भेद मावळतो. मी प्रथम आश्रमात गेले तेव्हा श्रीगुरूने असे सांगितले की काय ज्ञान काय अज्ञान काय सांगतात हे मला काही कळत नव्हते. तेव्हा पहिल्या वेळी श्रीगुरूंनी सांगितले की ज्ञानासारखे पवित्रता नाही आणि अज्ञानासारखे अपवित्रता नाही. तर मला काही कळले नाही. असे सांगितले की अपवित्र पदार्थ जास्तीत जास्त स्थूल सूक्ष्म शरीराला अपवित्र बनवतात, पण अज्ञान हे आत्म्याला हे अपवित्र बनवते आणि अपवित्र बनवते. ती अपवित्रता जाणे म्हणजेच अज्ञानाची निवृत्ती. आत्मज्ञानाने होत नाही, म्हणून ते ज्ञान पवित्र आहे असे सांगितले. ते मला काही कळले नाही. तेव्हा महाराजांनी मला विचारले की सुरेखा, मी सांगितले ते तुला काही कळले का? नाही. तेव्हा मी गप्प बसले. ते त्यांना समजले की तिला काही कळले नाही. ते म्हणाले, सुरेखा, आता तुला कळले नाही ना? हे मला कळले. काही दिवसांनी तुला हे नक्की कळेल. खरोखर आज मला काही गोष्टी कळत नाहीत, पण काही गोष्टी कळतात. त्यांच्या आशीर्वादाने. माहेर वाचू नको ना. आशीर्वादाने. हे आश्रम म्हणजे माझे माहेर होय. आणि खरोखरच मला माहेरी नाही गेले तरी काही वाटत नाही, पण मला आश्रमात श्रीगुरूच्या व आई साहेबाच्या भेटीत मी माहेरी आले असे वाटते. आणि आज मला आश्रमात गेले की मी माहेरी आले वाटते. हे आईसाहेबांना नेहमी म्हणते. आता दुसऱ्या दिवशीचा पाठ महाराज सांगत होते की देवाचे स्मरण होण्यासाठी ज्ञान पाहिजे. ज्ञान होण्यासाठी सद्गुरू पाहिजे. सद्गुरू मिळण्यासाठी भाग्य पाहिजे. भाग्य मिळण्यासाठी पुण्य पाहिजे. आणि पुण्य मिळवण्यासाठी सत्कर्म पाहिजे. या सर्वात श्रेष्ठ उपासना आहे. ते आज मला कळते, परंतु तेव्हा काही कळत नव्हते. म्हणजेच काहीच कळत नव्हते असे महाराज म्हणायचे. आणि त्या दिवशी असे ठरले की सद्गुरूंना शरण जावे. शरण जाणे म्हणजे काय? सद्गुरूजवळ जाऊन बसा, डोळ्यात अश्रू यावेत, हे खूप झाले. त्यांच्या चरणाशी बसावे. फक्त भविष्याची चिंता करायची नाही. मोकळ्या मनाने बसा. कोणतीही इच्छा मागू नका. मौनाची प्रार्थना सद्गुरूजवळ लवकर पोहोचते आणि शब्दाची विचाराची अजिबात गर्दी नसते. प्रत्येकात सद्गुरू असणे हा खरोखर आशीर्वाद आहे. येथे काही मागावे लागत नाही. सद्गुरूजवळ असल्याचे सर्व काही आपोआप मिळते.
तेथे काही मागावे लागत नाही. सद्गुरूजवळ असलेले सर्व काही आपोआपच मिळते, जुळते. जसे फुलाच्या जवळ गेल्यास सुवास येतो, सूर्याच्या जवळ गेल्यावर उष्णता व प्रकाश म्हणजेच ज्ञान मिळते. सद्गुरूकडे कधी काही मागू नये, फक्त नित्य त्यांच्या चरणाशी बसावे आणि मौन होऊन शरण जावे. मग संशय सर्व काही मिळत जातील, दूर होऊन मिळत जाईल, असा माझा अनुभव, पक्का अनुभव आहे. आता श्री गुरु म्हणजे काय? ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा म्हणजे सद्गुरू, निष्ठ आणि कर्तव्य. गुरु म्हणजेच निश्चिम, श्रेष्ठ आणि भक्ती. गुरु म्हणजे विश्वास आणि गुरु म्हणजे वात्सल्य. गुरु म्हणजे आदर्श. गुरु म्हणजे प्रमाणतेचे प्रतीक आहेत. हे न कळणे म्हणजेच अज्ञान होय. कविता घे. महाराजाबद्दल मी एक कविता केली, ती कविता सांगते. मला काही आवाज नाही, पण मला जशी येईल तशी मी सांगते. साखरे महाराज माझे सद्गुरू आहेत, सर्वांचे कल्पतरू आहेत. नावातच त्यांचा पूर्ण अर्थ आहे. त्यांच्याकडे येणाऱ्याला दुःख नसे किंचित. सर्वांना ते नेतात मोक्षाला. आम्ही कमी पडतो अभ्यासाला. साखरे महाराज माझे सद्गुरू आहेत, सर्वांचे कल्पतरू आहेत. निष्काम कर्म, उपासना, ज्ञान ह्या तिन्हीमुळे मिळतो मोक्षाचा मान. पायरी पायरीने वर जावे लागते, त्यासाठी अधिकार संपन्न व्हावे लागते. साखरे महाराज माझे सद्गुरू आहेत, सर्वांचे कल्पतरू आहेत. संचित प्रारब्ध क्रियामान हे संपादण्यास लागते शुद्ध पुण्य. म्हणून करावे एकाग्र मन. हे सद्गुरू वाचूनी सांगेल कोण? साखरे महाराज माझे सद्गुरू आहेत, सर्वांचे कल्पतरू. श्री साखरे महाराज की जय.